विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत आणि प्रत्येक पक्ष हा निवडणुकीच्या अंतिम तयारीला लागलेला आहे. विशेष म्हणजे यामध्ये जागा वाटपावरून खूप ठिकाणी तिढा असल्याचं देखील पाहायला मिळतंय. त्याचबरोबर महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, याच्यामध्ये जी घटक पक्ष आहेत ते अस्वस्थ असल्याचं पाहायला मिळतंय. जागा वाटपाचा जो तिढा आहे तो अद्याप कायम आहे. काल महादेव जानकर यांनी त्यांची भूमिका सांगून ते महायुतीमधून बाहेर पडले. महायुतीमधला प्रमुख घटक पक्ष असलेला आणि स्वर्गीय लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांचं शिवसंग्राम त्यांची नेमकी काय भूमिका असणार आहे? माझ्यासोबत ज्योतिताई आहेत. काय सांगाल ताई, या निवडणुकीत कशी तुमची भूमिका? या निवडणुकीमध्ये सगळ्यात अगोदर हे स्पष्ट करते की शिवसंग्राम विधानसभा निवडणुका लढणार आहे आणि शिवसंग्राम जेव्हा विधानसभा निवडणुका लढणार आहे तेव्हा शिवसंग्रामला सोबत घेऊन जाण्याची ज्यांची तयारी असेल त्यांच्यासोबत शिवसंग्राम जाणार आहे. प्रथमतः महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून जेव्हा शिवसंग्राम सामील झालेला होता 2014 मध्ये, 14च्या निवडणुका शिवसंग्रामने महायुतीसोबत लढवल्या, म्हणजे भाजपचा घटक पक्ष म्हणून 19च्या निवडणुका देखील लढवल्या. परंतु 24च्या निवडणुकांमध्ये शिवसंग्रामला सोबत घेऊन जाण्याची भूमिका अजून तरी आम्हाला महायुतीचा जो घटक पक्ष आहे शिवसंग्राम त्यांच्या बाबतीमध्ये दिसत नाही आहे. त्यामुळे आमच्या पुढे सगळे पर्याय खुले आहेत. शिवसंग्रामला जो सोबत घेऊन जाऊ शकेल किंवा जाऊ इच्छिल त्यांच्यासोबत शिवसंग्राम या निवडणुकांमध्ये राहणार आहे. किती जागा लढवण्याचं तुम्ही ठरवलेलं आहे आणि तशा संदर्भात कुणाकुणाकडे प्रस्ताव दिलाय आणि नेमकी तयारी कशी आहे? किमान 5 जागांवरती शिवसंग्राम आपली म्हणजे एक उमेदवार निवडून आणण्याची क्षमता राखून आहे. त्यामुळे या 5 जागांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि या 5 जागांवरची आमची आढावा किंवा चाचपणी ती पूर्ण झालेली आहे आणि याच बाबतीमध्ये आम्ही सांगतो आहोत की या 5 जागांवरती आणि त्या 5 जागांवरचाही आमचा प्राधान्यक्रम असेल. म्हणजे ज्यांची चर्चा होते आहे की त्या प्राधान्यक्रमाला जो विचारात घेईल त्यांच्यासोबत आमची जाण्याची तयारी आहे. 2014 पासून तुम्ही भाजपसोबत आहात. भाजपचा घटक पक्ष म्हणून काम केलं. 2014 मध्ये स्वर्गीय लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांनी बीड मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र काही मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ज्या पद्धतीनं भाजपकडून त्यांना बळ द्यायला पाहिजे होतं, सत्तेचा वाटा द्यायला पाहिजे होता, तो मिळाला होता का? आणि आता देखील दिला जातोय? 2014च्या म्हणजे ज्याला आपण म्हणू शकू की विधिमंडळाचा कार्यकाल संपत असताना ज्या काही महामंडळांच्या नियुक्त्या झाल्या त्यातल्या काही मोजक्याच महामंडळांवरती शिवसंग्रामला सत्तेतला वाटा मिळाला. परंतु त्यानंतर 2019 ते 24 म्हणजे साहेबांचं निधन 2022 मध्ये झालं. मग आपण टेक्निकली जर विचार करायचा ठरवलं तर 19 ते 22 देखील सत्तेचा वाटा मिळाला नाही. किंबहुना साहेब गेल्यानंतर म्हणजे साहेबांचा वाढदिवस मला वाटतं 16 सप्टेंबर 2022ला मुंबईला साजरा झाला. तर त्याही वेळेस त्या डिग्निटरीची जी भाषणं झालेली होती आणि साहेबांनी बोलून दाखवलेली खंतही होती ती विचारात घेता साहेबांच्या पश्चात थोडीशी एक ज्याला आपण म्हणू शकू की सहानुभूती म्हणा, अगर आपल्या दिवंगत मित्राप्रती असणारी आपुलकी म्हणा, आमच्या लोकांना ती अपेक्षा होती की त्यांना कणभर सरस का होईना वाटा मिळावा, परंतु तो देखील मिळालेला नाही. एक छोटंसं उदाहरण पुरेसं आहे की साहेबांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात स्मारक व्हावं म्हणून पाठपुरावा केला. साहेब त्या समितीचे अध्यक्ष देखील होते. महायुतीने साहेबांना त्या समितीचं अध्यक्षपदही बहाल केलेलं होतं. परंतु देशाच्या माननीय पंतप्रधानांच्या हस्ते त्या स्मारकाचं जलपूजन होऊन देखील आजपर्यंत त्या कामामध्ये कसलीही प्रगती नाही. ही मग शिवसंग्रामच्या मागणीप्रती असणारी महायुतीची अनास्थाच आहे. मात्र परत मला दुसरा महत्वाचा यातला विषय विचारायचा की साहेब गेल्यानंतर अनेकांनी शब्द दिले होते आणि साहेबांच्या अकाली निधनानंतर त्यानंतर जे राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी देखील तुमच्या संदर्भात शिवसंग्रामचा व्यवस्थित विचार केला जाईल असा देखील शब्द दिला होता. त्याचा विचार केला गेलाय? अजिबात नाही. आपणही सगळे बघता आहात की शिवसंग्रामचा ना राजकीय पटलावरती विचार केला गेलेला आहे किंवा अन्य कुठल्या, म्हणजे शिवसंग्रामच्या नेत्यांनाही न्याय मिळालेला नाही आणि शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांना देखील न्याय मिळालेला नाही. त्यामुळं या निवडणुकीत शिवसंग्रामची भूमिका, आता महायुती तर तुमचा क्लेम होता, मात्र आता त्यांनी अशा पद्धतीने दिलंय. तसं पाहिलं तर जानकरांनी देखील महायुतीवरती टीका करत आणि विशेषतः त्यांनी कशा पद्धतीने संपवलं घटक पक्षाला हे सगळं सांगूनच ते बाहेर पडलेत. कदाचित मेटे साहेब देखील बहुतांश वेळा अशीच गोष्ट बोलून दाखवायचे की भाजप अशा पद्धतीने करतोय. नेमकं तसं वाटतंय तुम्हाला भाजप खरंच घटक पक्षांना संपवतोय? नाही, गेले काही दिवसांमधली जर आपण काही दिवसांमधली म्हणण्यापेक्षा वर्षातली म्हणूया आपण, काही घडामोडी जर आपण प्रामुख्याने विचारात घेतल्या तर कुठल्याही परिस्थितीमध्ये घटक पक्षाला बळ देणं तर सोडूनच द्या, सोबत घेऊन जाताना देखील आपल्याला पाहायला मिळालेलं नाही. त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये शिवसंग्रामची भूमिका कशी असेल? लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहिलात तुम्ही बीड आणि इतर ठिकाणी, मात्र आता भूमिका कशी असेल?
नाही, यावेळेस तटस्थ निश्चितच राहणार नाही आहोत. आम्ही वारंवार या गोष्टींचा पुनरुच्चार करतो आहोत की शिवसंग्राम ज्यांच्यासोबत असणार आहे ते निश्चितच विजयाप्रत जातील आणि शिवसंग्राम ज्यांच्यासोबत नसणार आहे त्यांना पराभवाची चव निश्चितच चाखावी लागणार आहे. मात्र या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाचा जो मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर आणि आरक्षणाचा फॅक्टर चालला, या निवडणुकीत तो किती प्रभावी राहील? आणि तसं पाहिलं तर आता जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने महायुती सरकारवरती आणि विशेषतः फडणवीस यांच्यावरती आरोप प्रत्यारोप केले होते, त्यामुळे या निवडणुकीत कसा फटका बसू शकतो आणि त्या अनुषंगाने डॅमेज कंट्रोल काय केलं गेलं पाहिजे महायुतीनं, आणि ते महायुती करत नाही. नाही, आता हा महायुतीचा विषय आहे, त्यांनी काय डॅमेज कंट्रोल करावं, परंतु प्रायमाफेसी आपल्याला हेच दिसतं आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता निश्चितच मतपेटीमधून बाहेर पडणार आहे आणि ते आपण लोकसभेला अनुभवलं देखील आहे. मात्र 2014 असेल, 2019 असेल, त्यावेळेस मेटे साहेब हे मराठा आरक्षणाच्या चळवळीपासून खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी ती गोष्ट मराठा आरक्षण चळवळ लावून धरलेली होती. आपण 16चे मोर्चे देखील खूप मोठे पाहिले होते. आणि अशी परिस्थिती असताना भाजपला मराठा चेहरा म्हणून मेटे साहेबांना फक्त त्या गरजेपुरतं वापरायचं होतं का? गरज सरो आणि वैद्य मोरो अशी महायुती आणि भाजपची सध्याची अवस्था वाटते. साहेबांची पत्नी म्हणून मला साहेबांचं 16 सप्टेंबर 2022चं भाषण अजूनही आठवतंय. साहेबांनी त्याही दिवशी त्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या प्लॅटफॉर्मवरून जे भाषण केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी ही सल बोलून दाखवलेली होती आणि ही सल निश्चितच साहेबांच्या पश्चात आमच्या मनामध्ये वाढते आहे. आता नेमका शिवसंग्राम बीडच्या जागेच्या अनुषंगाने कशा पद्धतीने तयारी करते? कारण तुम्ही मागच्या वेळेस शरद पवार यांची देखील भेट घेतली होती, त्यावेळेस मात्र परत माघार घ्यावी लागली. आता यावेळेसची रणनीती कशी ठरली आणि आता नेमकं तुम्ही कुणाकुणाशी भेटले आहेत? कालच मनोज जरांगे पाटलांना देखील तुम्ही भेटलात. हे नेमकं हे कशा पद्धतीचं राजकारण शिकलं? नाही, मुळात आपण बघितलं पाहिजे की लोकसभा निवडणुकांचा आणि विधानसभांचा एक आवाका वेगळा असतो आणि याच मुद्द्याला अनुषंगून लोकसभेमध्ये माघार घ्यावी लागली होती. परंतु विधानसभेची तयारी म्हणजे मी लोकसभेच्या दरम्यानही या गोष्टीचा सातत्याने पुनरुच्चार केला होता की लोकसभा हे आमचं ध्येय कधीच नव्हतं, उद्दिष्ट नव्हतं. त्या अनुषंगाने आम्ही तयारीमध्ये कमी पडतोय असं लक्षात आल्यानंतर माघार घेणं इष्ट वाटलं. परंतु विधानसभेची आमची तयारी पूर्ण झालेली आहे आणि मी हे ठामपणे सांगते की गेली काही वर्ष केवळ साहेबांनी म्हणजे त्यांच्याकडे विधान परिषदेचं सदस्यत्व असताना देखील या विधानसभा मतदारसंघामध्ये जर शाश्वत विकास कुणी मांडला असेल तर तो केवळ आणि केवळ मी विनायक मेटे साहेबांनी मांडलेला आहे आणि विनायक मेटे साहेबांचं हे बीडचं अपुरं राहिलेलं विकासाचं स्वप्न पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. काल जरांगे पाटलांची भेट घेतली तुम्ही, काय नेमकी चर्चा झाली आणि जरांगे पाटील आणि शिवसंग्राम असं काही वेगळं चित्र पाहायला मिळेल का? बीड असेल इतर ठिकाणी? नाही, हे जरांगे पाटील 20 तारखेला त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत राजकीय, परंतु आमची कालची भेट प्रामुख्याने बीड विधानसभा आणि अन्य बाबतींमध्ये होती आणि ही विधानसभेच्या रणनीतीच्या अनुषंगाने जी काही आमच्यामध्ये चर्चा झाली ती अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे. दुसरा प्रश्न, महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, तुम्ही कुणाकडे प्रस्ताव केलेला आहे आणि त्यांच्याकडून कशा पद्धतीने उत्तर भेटते कुणाकुणाकडून? म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल किंवा शिवसंग्राम, जर या दोन्हीच्या व्यतिरिक्त स्वतंत्र लढणार आहे का तर पक्षाची नोंदणी? नाही, पक्षाचीच आमच्या नोंदणी आहेच आणि जर समजा आम्हाला महायुती किंवा महाविकास आघाडी सोबत घेण्यासाठी अनुकूल नाही जर असं लक्षात आलं तर निश्चितच शिवसंग्राम स्वतंत्र लढणार आहे आणि या गोष्टीचा मला असं वाटतं सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला हवा की जर शिवसंग्राम स्वतंत्र लढत असेल तर या बाबीचा फटका कुणाला बसू शकेल. आपण पाहिलं एकूणच बीड नव्हे तर महाराष्ट्रभर शिवसंग्रामचं खूप मोठं योगदान आहे. मेटे साहेबांचा हा महायुतीमधला मुख्य घटक असायचा, भाजपचा घटक पक्ष म्हणून अनेक वर्ष काम केलं. मात्र त्याच शिवसंग्रामच्या बाबतीमध्ये भाजप कशा पद्धतीने भूमिका घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि ज्या पद्धतीने आता शिवसंग्रामनं भूमिका घेतली की निवडणुकीत लढवायचं आणि महाराष्ट्रातल्या 5 जागांची मागणी केली, त्याचबरोबर जो या मागणीच्या संदर्भात सकारात्मकता दर्शवेल त्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल. त्यामुळे साहजिकच ज्या पद्धतीने जानकरांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्याच पद्धतीने आता शिवसंग्रामने देखील इशारा दिलेला आहे. सकारात्मक निर्णय जर महायुतीच्या माध्यमातून झाला तर विचार केला जाऊ शकतो, अन्यथा शिवसंग्रामची भूमिका ही स्पष्ट वेगळी असेल. आजची जी राजकीय परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे, मराठा आरक्षणाचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्या अनुषंगाने भाजपला एक मराठा चेहरा असलेला आणि मराठा समाजाच्या अनुषंगाने महत्त्वाची संघटना असलेली शिवसंग्राम संघटना जर दूर गेली तर याचा फटका मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.